स्वागत करूया अश्विनी देशपांडे. कशी आहेस अश्विनी? मस्त. मला खूप बरं वाटतंय तुला इकडे बघून पुन्हा एकदा. आणि ज्या एपिसोडमधनं तू बाहेर गेली होतीस तेव्हा तुला सलील आणि अवधूत दोघांनी सांगितलं होतं की तू पूर्ण प्रयत्न केला पाहिजेस, कारण तू खूप डिझर्विंग आहेस परत एकदा अंतिम फेरीत येण्यासाठी. तर ते नक्की लक्षात ठेव आणि गिव्ह इट द बेस्ट यू हॅव. ऑल द बेस्ट अश्विनी. ऐसे में कहीं कोई मिल जाए, काली घटा छाए मोरा जिया तरसाए, काली घटा छाए मोरा जिया तरसाए. ऐसे में कहीं कोई मिल जाए रे, काली घटा छाए मोरा जिया तरसाए. ऐसे में कहीं कोई मिल जाए, बोलो किसी का क्या जाए रे, क्या जाए रे, क्या जाए. काली घटा छाए मोरा जिया तरसाए. अकेली वो ये जान के, मेरे बेरंग जीवन को पहचान के. हूँ मैं कितनी अकेली वो ये जान के, मेरे बेरंग जीवन को पहचान के. मेरे हाथों को थामे हंसे और हंसाए, मेरा दुख बुलाए किसी का क्या जाए. काली घटा छाए मोरा जिया तरसाए. ऐसे में कहीं कोई मिल जाए रे, काली घटा छाए मोरा जिया तरसाए. मस्त झाला अश्विनी. वेरी नाइस. राकेश जी? वैसे ओवरऑल बहुत ही बढ़िया था. एक्सप्रेशन बहुत ही अच्छे थे. खाली बिगनिंग में थोड़ा पता नहीं आपका आवाज का वैसे टेक्सचर है कि विब्राटो थोड़ा फास्ट होता है. वो जगह वैसे लेनी थी तो बस. बढ़िया था. थँक यू. सलील? खूप छान गेली. जसं आता राकेशजी म्हणलं की अंतऱ्यापासून पुढे तर खूपच छान झालं. तोपर्यंत थोडं तू पुन्हा एकदा प्रेशर थोडं काम करत होतं डोक्यात. असं वाटतं की ते गाणं छान होईल ना, पण गाणं उत्तम झालं. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुझं जे होम ग्राउंड आहे सेमी क्लासिकल नाट्यसंगीत, या पलीकडे जाऊन तू सारेगमपच्या निमित्ताने इतकी व्हरायटी जी ऐकवतेस, तर त्यांनी तू नवीन सापडलेस आणि आम्हालाही अश्विनीकडनं खूप चांगली चांगली गाणी ऐकायला मिळालीत. व्हेरी गुड. एकतर गाण्यामध्ये असं शांतपणा होता, तसल्ली थी तसल्ली. राकेशजीने जे विचारलं ते मला पण जाणवलं की ते बाकी काही नसून छातीतली धडधड, गळ्यातल्या स्वरयंत्रावरती काबू पा गई थी. सूर हा स्ट्रेट लागलाच पाहिजे, किती छातीमध्ये धडधड असली तरी सुद्धा. तर त्यामुळे घाबरू नकोस. पुढचं गाणं एकदम बेधडक गा. दोन ध मिळालेत. ऑल द बेस्ट अश्विनी.